नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना. तर रोज चपाती भाजी खाऊन बोर होतो, त्याच्यासाठी मी आज थोडासा वेगळा मेनू केला. बटाटे भजी आणि गरम गरम तिखट चकुल्या. तर भजीची तयारी केली होती मी आधी. तर त्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं, ओवा, जिरे, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि थोडासा सोडा टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि बटाट्याचे चिप्स केले होते. तर ते बटाट्याचे चिप्स त्याच्यामध्ये टाकून असे गरम गरम मस्त बटाटे भजी तळून घेतले. आणि चकुल्यासाठी मी कणिक बनवून घेतली होती आणि तुरीची मुगाची डाळ मी कुकरला शिजवून घेतली होती आणि कढईमध्ये तेल गरम करून त्याला जिरे मोहरीची फोडणी दिली. कढीपत्ता, टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेतलं. लसूण अद्रक पेस्ट ॲड केली, खोबरे ॲड केले, हळद आणि जे मसाले आपल्याला पाहिजे ते मसाले सगळे त्याच्यामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित परतून घेतलं तेलामध्ये. थोडंसं त्याला शिजू दिलं तेलामध्ये मस्त असं. वरून कोथिंबीर ॲड केली आणि जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती डाळही त्याच्यामध्ये ॲड केली आणि मिक्स केलं सगळं व्यवस्थित. त्यानंतर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड केलं आणि चवीनुसार मीठ. आणि जी कणिक होती त्याच्या मी अशा प्लेन चपाती लाटून घेतली आणि त्याचे असे तुकडे करून घेतले आणि त्याला उकळी आली भाजीला की त्याच्यानंतर त्यामध्ये सगळे टाकून दिले आणि थोडंसं त्याला हलवत राहिले, नाहीतर कणकीचे एकाला एक हे सगळे चिटकून बसतात. त्याच्यामुळे थोडंसं अधूनमधून त्याला ढवळत राहायचं. 15 मिनटं तरी त्याला मध्यम गॅसवरती मी मिडियम फ्लेमवरती शिजू दिलं. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, अशा शिजल्यानंतर अशा एकदम मस्त चकुल्या तयार झाल्या. अशा गरम गरम चकुल्या आणि गरम गरम भजी मस्त.